कौस्तुभ गणबोटेंच्या पत्नीने शरद पवारांसमोर दहशतवाद्यांच्या दहशतीची भीती सांगितली। दहशतवाद्यांच्या दहशतीने टिकल्या काढल्या, अजाण म्हटली तरीही त्यांनी आमच्या माणसांना मारलं। जीव वाचवण्यासाठी आम्ही गुडघाभर चिखलातून पळालो, मात्र तरीही त्यांनी आमच्या माणसांना मारलं असं म्हणत गणबोटेंच्या पत्नीने टाहो फोडला। जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्रातील 7 तृतीयपंथी अडकलेत। सरकारने आम्हाला इथून बाहेर काढावं अशा मारहाणीचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय। काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात अनेक पर्यटकांची हत्या झाली। या घटनेच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने कोरेगावात निदर्शनं करण्यात आली। पंढरपुरात पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय। हिंदू पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध करत आक्रोश आंदोलन करण्यात आलं। दहशतवाद्यांना जशास तसं चोख प्रत्युत्तर द्यावं अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे। ठाकरे गटाच्या वतीने मुंबईत निषेध मोर्चा काढण्यात आलाय। आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ मनमाडमध्ये मुस्लिम समाज रस्त्यावर उतरलाय। पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यात यावा अशी मागणी मुस्लिम समाजातर्फे करण्यात आली। पहलगाममधील हल्ल्याचा मालेगावातील ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड तर्फे तीव्र निषेध करण्यात आलाय। बोर्डाचे सचिव मौलाना उमरेन यांनी तातडीने बैठक घेऊन हल्ला घटनेचा निषेध नोंदवलाय। पहलगाममधील हल्ल्यासह विलेपार्लेतील जैन समाज मंदिरावर केलेल्या कारवाईचा जैन समाजाने निषेध केलाय। पंढरपुरात जैन समाजाने आक्रोश मोर्चा काढलाय। परभणी जिल्ह्यातील बंदला व्यापारी आणि नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत। केवळ वैद्यकीय सेवा आणि सुविधा सुरू आहेत। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवली बंदची हाक देण्यात आली आहे। काही शाळांनी सुट्टी जाहीर केली तर ठाकरे गट, शिंदे गटासह भाजप आणि मनसेनं बंदला पाठिंबा दिलाय। सर्व डोंबिवलीकरांनी कडकडीत बंद पाळून मृतांच्या नातेवाईकांच्या दुःखात सहभागी झालेत। काश्मीरमधील पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारलाय। मालेगाव बंदच्या हाकेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। केंद्र सरकारने दहशतवाद्यांना अद्दल घडवावी अशी मागणी करण्यात येते। जम्मू काश्मीरमधील हल्ल्याच्या निषेधार्थ परभणी बंदची हाक देण्यात आली। बंद शांततेत संपन्न होण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। काश्मीरमधील पहलगाममध्ये हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ चोपडा तालुक्यात मूक मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चात जैन समाजाने घटनेचा निषेध केला। जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप हिंदू नागरिकांना प्राण गमवावे लागलेत। या हल्ल्याचा तीव्र निषेध करत कोपरगावकरांनी कॅन्डल मार्च काढलाय। हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। शिर्डीमध्ये पाकिस्तानचा ध्वज जाळून जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला। भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शिर्डी ग्रामस्थांनी काढलेल्या मशाल मोर्चात सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। धुळ्यात उद्धव ठाकरे गटाकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय। पाकिस्तान मुर्दाबाद म्हणत ठाकरे सेनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बीडच्या दिंदुर्ग गावात नागरिक आक्रमक झालेत। कॅन्डल मार्च काढून दहशतवादी हल्ल्याचा बदला घ्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली। निष्पाप पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ लोणावळ्यात शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं। शिवसेना प्रमुख संजय भोईर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाकिस्तानी विरोधी घोषणा देत पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला। माणगावमध्ये पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय।
मानगाव बाजारपेठेत ते प्रांत कार्यालयापर्यंत कॅन्डल मार्च काढत घटनेचा निषेध नोंदवलाय। अतिरेकी कारवायांविरोधात ठोस कारवाईची मागणी करण्यात आली आहे। वर्धा जिल्ह्यात पहलगाम घटनेचे पडसाद उमटलेत। छत्रपती शिवाजी महाराज चौकात बजरंग दलाकडून निषेध आंदोलन करण्यात आलं। घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींना आदरांजली वाहण्यात आली। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा दौंडमधील भर कार्यक्रमात लावणी कलावंतांकडून निषेध आणि संताप व्यक्त करण्यात आलाय। लावणी कलावंत आणि रील स्टार हिंदवी पाटील हिने कार्यक्रमात पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या। काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी महाराष्ट्र सरकारने विशेष सोय केली आहे। काश्मीरहून पर्यटकांना मुंबईत आणण्यासाठी 2 विशेष विमानांची सोय करण्यात आली आहे। तर आतापर्यंत एकूण 183 पर्यटक मुंबईत परतलेत। या विशेष विमानांचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे। नागरी उड्डाण मंत्रालयाच्या विनंतीला न जुमानता अनेक विमान कंपन्या काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांकडून घरी परतण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाडे आकारतायत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर विमान कंपन्यांनी श्रीनगर ते देशातील प्रमुख शहरांचे भाडे 2 ते 4 पट वाढवले। जम्मू काश्मीरच्या विमानाच्या तिकिटात विमान कंपन्यांनी 3 वाढ केली आहे। त्यामुळे केंद्र सरकारने याकडे लक्ष ठेवून विमान तिकिटाचे दर कमी करावेत अशी मागणी मनसे नेते अभिजित पानसे यांनी केली। पहलगाममधील हल्ल्यानंतर 15,000 जणांनी काश्मीरचं विमान तिकीट रद्द केलंय। काश्मीर पर्यटनाचा बेत रद्द करत तिकीट रद्द करण्यात आलंय। इंडिगोकडे 7,500, एअर इंडियाकडे 5,000 तर स्पाइस जेटकडे 2,500 अर्ज आलेत। ज्या पर्यटकांनी तिकीट रद्द केले त्यांना कंपनीकडून 100% परतावा देण्यात येणार आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील 3 नागरिकांचा मृत्यू झालाय। हेमंत जोशी, अतुल मोने, संजय लेले या तिघांवर डोंबिवलीतील विष्णुनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पार्थिवाचं दर्शन घेतलं आणि पीडित कुटुंबियांचं सांत्वन केलं। पहलगाममधील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटेंवर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी एकबोटेंच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला। संतोष जगदाळेंच्या मृत्यूने जगदाळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। अंत्यसंस्कारावेळी जगदाळेंच्या आईसह मुलाला अश्रू अनावर झाले। शरद पवारांनी संतोष जगदाळेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। शरद पवारांकडून दिवंगत संतोष जगदाळेंना आदरांजली वाहण्यात आली। दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात डोंबिवलीतील अतुल मोने यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मात्र अतुल मोने यांची मुलगी रुचा मोनेच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होतंय। रुचाने एका मुलाप्रमाणे आपल्या वडिलांना अग्नी दिला। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील 2 पर्यटकांची हत्या झाली आहे। फरसान व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गणबोटे कुटुंबावर हा आघात असल्याची भावना त्यांच्या मित्रपरिवाराने व्यक्त केली। या हल्ल्याचा मोदी सरकारने बदला घ्यावा अशी भावना व्यक्त करण्यात आली। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर श्रीनगरमध्ये नायब राज्यपाल यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। या बैठकीनंतर जम्मू काश्मीरमध्ये पर्यटन स्थळांचं संपूर्ण सुरक्षा ऑडिट केलं जाणार आहे। अमरनाथ यात्रा ही जवळ येत असल्याने जिल्हास्तरीय सुरक्षा अधिकाऱ्यांना ऑडिट करण्यात सांगण्यात आले। काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारताने कठोर पावलं उचलली आहेत। या दहशतवादी हल्ल्यानंतर 1960 साली झालेला सिंधू जलकरार तात्काळ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे आता पाण्याच्या एकही थेंबासाठी पाकिस्तान तरसणार आहे।